अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाची चमचमीत उसळ किंवा रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। डब्यासाठी सुकी भाजी असेल, भाकरी चपाती भाताबरोबर खाण्यासाठी रस्सा उसळ भाजी असेल, अशा दोन्ही प्रकारात सांगितलेले आहे। कमी मसाल्यांमध्ये कमी वेळामध्ये मात्र चमचमीत रस्सा भाजी आज आपण बघणार आहोत। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। अजून तुम्ही आपल्या कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा, म्हणजे असेच इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील। चला तर मग सुरुवात करूया। तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल तर फक्त हिरव्या मुगाची भिजवलेल्या तुम्ही सेम पद्धतीने भाजी तयार करू शकता। आपण काय केलं, साधारणतः अर्धा कप मूग रात्रभर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून भिजत घातलं। दुसऱ्या दिवशी हेच मूग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, एखाद्या कॉटनच्या रुमालामध्ये कापडामध्ये हलकंसं बांधून ठेवायचं, म्हणजे अगदी संध्याकाळपर्यंत याला छान मोड येतात। माझ्या मते तरी ना, कडधान्य फक्त भिजवण्यापेक्षा त्याला मोड आणून खा, कारण त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं। असे हे मोड आणून आपण साधारणतः 1-1.5 कप मूग घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। रोजच्या सुक्या भाज्या असतील, रस्सा भाज्या असतील, शक्यतो ना लोखंडी किंवा भिड्याच्या कढई भांड्यामध्ये करायचं आहे। थोडंफार का होईना आपल्याला आयर्न रोज मिळत जातं। हलकीशी कढई गरम झाली की आवश्यकतेनुसार यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये जिरं घेतलेलं आहे। जिरं हलकंसं फुललं की यामध्ये 2 चिमूट आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे। कडधान्याचे प्रकार आहे तर हिंग आणि जिरं जरूर घालायचं, चवीलाही छान लागतं आणि अन्न पचायलाही मदत होते। इथे आपण साधारणतः 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं छान बारीक किसून घेतलंय। तुम्ही अगदी बारीक चिरून घेतलं किंवा मिक्सरला पेस्ट करून घातली तरी पण चालेल, पण शक्यतो लसूण ताजा घालावा, स्वाद भाजीला अगदी छान येतो। हलकासा लसूण मस्त लालसर झाला की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घातला। कांदा आपल्याला खूप जास्त रंग बदलायचा नाही, हलकासा गुलाबी झाला, थोडासा रंग बदलला की हा आपल्याला परतणं बंद करायचं आहे। रस्सा भाज्या असतील, सुक्या भाज्या असतील, कांदा खूप जास्त परतला की भाजीला ना हलकीशी कडवट चव येते, म्हणून असा हलकासा गुलाबी करायचा। कांदा छान गुलाबी झाला की इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो रफली चिरून घातलेला आहे आणि त्यावरच चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्याने टोमॅटो पटकन परतला जातो। आता टोमॅटोसुद्धा थोडासा नरम होईपर्यंत साधारणतः 1 मिनिटभर आपण मध्यम आचेवर थोडासा परतून घेतलेला आहे। तर बघू शकता असा थोडासा नरम झालेला आहे। आता यामध्ये आपण रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घालणार आहोत। अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये ही भाजी अगदी छान तयार होते। 1 चमचाभर धने जिरे पूड घेतलेली आहे, अगदी पाव चमचा यामध्ये आपण हळद घेतलेली आहे। आता यामध्ये आपण वाटण घातलेलं नाही, तर त्यासाठी आपला कोल्हापूरचा घाटी मसाला वापरलेला आहे। तुमच्या घरामध्ये जो कोणता मसाला असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आपल्या घाटी मसाल्यामध्ये ना कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, सगळ्या प्रकारचे खडे मसाले, 5 प्रकारच्या सुक्या लाल मिरच्या, असं सगळं आपण खरपूस भाजून घालत असतो। त्याने वाटण जरी भाजीला नसेल ना तरी भाज्या रोजच्या अगदी छान होतात। थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे। आता हा मसाला परतत असताना यातल्या गुठळ्या आपण मोडणार आहोत, कारण ऑथेंटिक कोल्हापुरी घाटी मसाला त्यामध्ये गुठळ्यांसारखा मसाला असतो। गुठळ्या मोडायच्या, थोडं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतून घेतलेले आहेत। मंद आचेवर जितकं तुम्ही छान तेल सुटेपर्यंत अगदी खरपूस फोडणीमध्ये मसाले परताल तितकी भाजींना चव छान येते। तर त्यासाठी असं हे छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता एक सिक्रेट जिन्नसमध्ये इथे साधारणतः 1 चमचाभर दाण्याचा कूट किंवा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। हलकेसे शेंगदाणे भाजून त्याचा आपण जाडसर कूट करून घेतला। असं केलं की जरी आपण यामध्ये वाटण घातलं नाही तर थोडासा दाटसरपणा तर येतोच आणि भाजीला चवसुद्धा अगदी छान येते। यामध्येच 1 मिनिटभर थोडंसं परतून घेतल्यावर याला छान तेल सुटू लागलेलं आहे। आता यामध्ये हे मोड आलेले हिरवे मूग एका पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून आपण यामध्ये घातलेले आहेत। जसे तुम्ही मूग करताना तसेच तुम्हाला मटकीची सुद्धा उसळ करायची, बनवण्याची पद्धत सेमच आहे। आता तुम्हाला जर लहान मुलांसाठी करायचं असेल, नुसतीच भाजी मुलं खात नसतील तर यामध्ये एखादा बटाटा बारीक चिरून तुम्ही घालू शकता। आणि या मसाल्यांमध्ये साधारणतः 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपण मूग मस्त परतून घेतलेला आहे। सगळ्या घरातना मस्त सुगंध पसरलेला आहे। आता सगळ्या शेवटी जशी तुम्हाला रस्सा भाजी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे। साधं पाणी घातलेलं आहे, अजिबात कोमट गरम पाणी घालण्याची गरज लागत नाही। जर तुम्हाला डब्यासाठी ही भाजी करायची असेल तर फक्त अर्धा कप पाणी घाला। जरी सुरुवातीला पातळ भाजी वाटत असेल, गार किंवा कोमट झाल्यावर थोडीशी दाटसर होते।
कारण मूग थोडेसे शिजून गार झाल्यावर फुलतात, भाजी थोडीशी घट्ट होते, दाण्यांचा कूट आपण यामध्ये घातल्यावर भाजीला थोडासा दाटसरपणा येतो. तर त्यासाठी थोडं जास्त पाणी घातलं तरी पण चालतं. आपल्याला रस्सा भाजी करायची होती म्हणून साधारणतः 1-2-2.5 कप आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. मस्त हलकीशी उकळी आली की याला झाकण लावणार आहोत आणि 5-6 मिनटं वाफेवर शिजत ठेवणार आहोत. कारण मूग आपण भिजवून घेतले, त्याला मोड आणले, तर त्याला शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. कुकरमध्ये करत असाल तर 1-2 शिट्यांमध्ये तुमची ही भाजी तयार होते. जर डब्यासाठी करत असाल तर मध्यम आचेवर कुकरला 1च शिटी घ्यायची, भाजी तुमची तयार होईल. जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ही भाजी तयार करू शकता. एकदम मस्त चमचमीत, झणझणीत आणि अगदी मऊसूत आपली ही मूग शिजलेली आहे. थोडंसं गार झालं ना की याला छान दाटसरपणा येतो. म्हणजे अगदी डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी नेऊ शकता. जर तुम्हाला ही भाजी खूप घट्ट वाटत असेल, थोडासा रस्सा भाजीचा प्रकार आवडत असेल, तर गरम पाणी थोडं आवश्यकतेनुसार घालून एखादी उकळी काढून वरून थोडंसं गरम मसाला भुरभुरून भाजी खाण्यासाठी तयार होईल. सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यावर थोडीशी कोथिंबीर आपण यावर भुरभुरलेली आहे. तशी ही मस्त चमचमीत हिरव्या मुगाची मोड आलेली आपण उसळ भाजी तयार केलेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. मस्त गरमागरम भाताबरोबर, चपाती, भाकरीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. डब्यासाठी करायचं असेल तर थोडीशी सुकी भाजी करू शकता. मस्त लागते, मऊ राहते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.